काल आपण आपला जो पंप होता काही तो दिला होता बनवायला. पंप वगैरे घेतला आहे बघा गाईस. म्हणजे जे काही खराब होतं त्याच्यामध्ये बुशिंग बिशिंग त्यानंतर एवढी ऑफिसला गाईस हेच ते प्रिंटर जे प्रिंटर खराब झालेलं होतं. प्रदीपला म्हटलं तिथलं तिथं ठेवून देतं म्हणे नको इथून तिथून तुम्ही आणलंय का. 2-2 शीट बनवलेलं आहे. ही तुमच्या भावाची रायटिंग आहे एकदम भंगार रायटिंग आहे. विषय असं आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आजची आपली जी कामाची सुरुवात आहे ही कामाची सुरुवात होणार आहे गाईज आपल्या सरांच्या घरापासून म्हणजे सतीश साहेब जे आहे त्यांच्या घरासमोरून. ॲक्च्युली आपल्याला आता काही जायचं आहे सरांच्या घरी. आपण निघालो आहे सरांच्या घरीच जायला निघालेलं आहे. प्रदीप भाऊ आपला मस्त पसंत चालवतो आहे गाईज. जायचं कारण असं आहे सरांच्या घरी आमचं ऑफिसचं प्रिंटर झालं होतं एक खराब. एक चांगलं आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे पण जे कलर प्रिंटर जे आहे गाईज ते झालं होतं आपलं खराब. तर सरांनी नीट करून आणलेलं आहे. सर बोलले का गोडाऊनवरून तुम्ही ऑफिसला जाताना माझ्याकडे या आणि तेवढं प्रिंटर घेऊन जा नाही का. तर ठीक आहे सर. त्याला काही आपण जाऊ सरांच्या घरी सरांकडून प्रिंटर घेऊ आपण. नाव तुमचा भाऊ आलेला आहे आता ऑफिसला. गाईस हेच ते प्रिंटर जे प्रिंटर खराब झालेलं होतं. प्रदीपला म्हटलं तिथलं तिथं ठेवून देतं म्हणे नको इथून तिथून तुम्ही आणलंय खराब झालं तर परत माणसाला प्रदीपने तिथून उचलून ठेवलं नाही का. चला काहीच हे लावू आता त्यानंतर चेक करून घेऊ काय विषय आहे नेमकं. याचं दुखणं कुठं होतं. प्रिंट वगैरे पण व्यवस्थित येत नव्हती. सो असं वाटतं आता एकदम ओके वाटतं. ऑफिसला येऊन आपलं ऑफिसचं सगळं काम झालेलं आहे. म्हणजे जरा आम्हाला हिशोब लावायचा आहे का आम्हाला पेट्रोल लागलेलं आहे एवढं कुठं कुठं गेलं हे नाही का. आता ते सगळे एका पेजवर लिहायचं आहे आम्हाला आणि त्यानंतर कंपनीला द्यायचं आहे तेव्हा आम्हाला पेट्रोलचे पैसे भेटतील. पण ते करता इथं 12:30 झालेले आहे. तर काही आता काय करू जेवण करू आणि जेवण करून निघू आपण. आपल्या 2-3 कामं आहे आपल्याला ते कामं करण्यासाठी. होतो तुळसा एनजीएससीला तिथून काही आता काल आपण आपला जो पंप होता काही तो दिला होता बनवायला. पंप वगैरे घेतला आहे बघा काही. म्हणजे जे काही खराब होतं त्याच्यामध्ये बुशिंग बिशिंग त्यानंतर एवढी घाण होती ते बोलले प्रमाणाच्या बाहेर नाही का. त्याचे बुशिंग पण बदलले होते. ठीक आहे. तर काहीच आता आपल्याला जायचं आहे आपल्या गोडाऊनला जायचं आहे. तिथं हा पंप ठेवू आणि त्यानंतर काही मग तिथून परत जायचं आहे स्वामी केबलला. ऑलरेडी आपण आत्ता मागे स्वामी केबललाच गेलो होतो पहिले. पण ते बोलले का म्हणे अजून 1 तास लागत नाही का आपल्याला. म्हटलं ठीक आहे 1 तास परत म्हटलं बाकीची कामं करून येतो नाही. आता पंप घेतला आहे तो ठेवू तिथं गोडाऊनला आणि मग त्यांच्याकडे. तुमचा भाऊ आलेला आहे गोडाऊनला आणि काहीच गोडाऊनला घेऊन आलेलो आपण आपलं पिस्टन म्हणजे जे टेस्टिंगचा जो पंप आहे तो घेऊन आला. त्यानंतर मिनिमम काही तिथं आपलं गेलेलं आहे 15-20 मिनटं. हे बघा शीट दिसतंय ना काही तुम्हाला. हे बघा हे शीट 2-2 शीट बनवलेलं आहे. ही तुमच्या भावाची रायटिंग आहे एकदम भंगार रायटिंग आहे. विषय असं आहे का महिनाभर आम्ही कुठं पेट्रोल वापरलं ना ते सगळं लिहावं लागतं आम्हाला. आता 29 तारखेपर्यंत सगळं लिहिलेलं आहे. बट पेज संपला म्हणून आता परत एक पेजची प्रिंट मारावं लागेल जेणेकरून त्याच्यावर पण लिहून ठेवणार. आणि या घडीला काही काम नाही येते काय हे रिकामी उद्योग करते या अशी राहते काही बघा. जिंदगी बरबाद आहे. 30,000 रुपये गाईस. त्याला मी विचारतो आता ते पेट्रोलचे किती पैसे होते फिरत होते किती होते रे भाऊ दर महिन्याला. 1000 रुपये. हां आणि गाडी घरून घेऊन येतो कुठं लावतो ऑफिसला. पण ऑफिसवरून बघितलं गाईस. आता 15 दिवसापासून माझ्यासोबत याच्या गाडीची किंमत नाही करत आहे मी. गाडीची किंमत नाही करत. चला काहीच आता स्वामी केबलवाल्याला फोन केला होता. त्याच्याकडे जायचं आहे मटेरियल काढून ठेवतोय त्याच्याकडून मटेरियल घेऊ आणि त्यानंतर मग जाऊ आपण कुठं आहे बिअर भेटला ना. हां ऑफिसला
गाईस हे बघा हे मटेरियल घेऊन आलेलं आहे आपण. ही एक केबल, त्यानंतर या 2 केबल आणि हे एवढं सारं मटेरियल आपण गाईज आता घेऊन आलेलं आहे. नेमकं आता मटेरियल आपल्याला बी ऑर्बिटला द्यायचं होतं गाईज, बट विषय असा झाला नेमका का जेवढं मटेरियल लागत होतं तेवढं भेटलं नाही स्वामी केबलकडून. अर्धवट मटेरियल भेटलेलं तर म्हटलं मग अर्धवट मटेरियल देण्यापेक्षा ऑफिसला ठेवूया, उद्या बघू, उद्या ते बाकीचं जर भेटलं तर ते पण घेऊन येऊ आणि एक सोबतच गाईज सगळं आलं जे काही मटेरियल आहे ते देऊन टाकू गाईज. त्यानंतर आता आपल्याला इथं आपलं जे प्रिंटर आणलं होतं गाईज सगळे आपण, त्याचा विषय असा आता का सरांकडे त्याची केबल राहिली होती. हे बघा आता प्रदीप भाऊ आपला मस्त केबल बिबल लावतोय. त्यानंतर गाईज हे प्रिंटर चालू करून बघू आणि मग आपण निघू गाईज आपल्या सगळं हां गोडाऊनच्या प्रवासात गाईज. पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे आपण हा पंप घेऊन आलो होतो. पंप वगैरे गाईज पूर्ण फिटिंग वगैरे केला. त्यानंतर गाईज हे बघा हा आहे याच्यासाठी फुटबॉल, म्हणजे याच्या अगोदर आहे ना गाईज घाण खूप गेली होती नाही का. आता आपलं टेन्शन नाही राहणार, म्हणजे पहिले घाण जात होती ना, आता कचरा घुसणारच नाही आणि आपला पंप पण खराब होणार नाही. तर गाईज आता आपल्याला जायचं आहे विदगावला. एका ठिकाणी आपण आहे ना इमर्जन्सी डोअरचं व्हिजिट केलं होतं, तिथंच जायचं आहे. तर त्यांना भेटू आणि त्यानंतर मग आपण जाऊ आपल्या घरच्या प्रवासाला. कारण जाता जाता आता आपल्याला टाईम होणारच आहे, त्यामुळे 7-7:30 वाजून जाते. तिथं जाऊ त्यांची शूटिंग करून मग निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला निघायला. तर गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय माता.